गुरुप्रतिपदेच्या दिवशी जो भक्त श्रद्धेने स्वामी नामाचा संकल्प करतो त्याला संकल्प पूर्ण होण्याआधीच स्वामीची प्रचिती मिळते असं म्हणतात. आज गुरुप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर स्वामी समर्थ सेवेचा संकल्प कसा करायचा हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीचे बंधन घालून नामस्मरण करतो तेव्हा स्वामीची कृपा लवकर प्राप्त होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्याचप्रमाणे गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामी नामाचा संकल्प घेतला तर तो पूर्ण होण्याआधीच प्रचिती येते असंही सांगितलं जातं. मग हा संकल्प नेमका कसा घ्यायचा, त्याची योग्य पद्धत काय, संकल्प म्हणजे नेमकी काय, ह्या संकल्पाने होणारे फायदे काय आणि भक्तांसाठी विशेष टीप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. सर्वात आधी संकल्प म्हणजे काय बघूया. संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन आहे. यात आपण ठराविक दिवसात जसे 11, 21, 41 किंवा 108 दिवस स्वामींच्या नामाचा ठराविक जप करतो. जसे दररोज 11 माळा किंवा एकूण 1,00,000 जप केला जातो आणि हा जप पूर्ण करण्याची स्वामीसमोर जाहीर करतो. यात संख्या महत्त्वाची नसते तर सातत्य महत्त्वाचे असते. तुमच्या साधनेत खंड पडता कामा नये किंवा तुमच्या साधनेत खंड पडत नाही ना याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही यात उत्तीर्ण झालात की फळही देतात. आता स्वामी नामाचा संकल्प करण्याची योग्य पद्धत काय, तर संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार, स्वामी प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभतिथीला करावी असं म्हणतात. गुरुप्रतिपदेला याची सुरुवात केली तर उत्तम मानले जाते. गुरुप्रतिपदासारखा दिवसाची निवड स्वामी नावाचा संकल्प करण्यासाठी योग्य मानली जाते. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वामीच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी, हातामध्ये थोडं पाणी घ्यावं, अक्षदा घ्याव्यात आणि फूल घेऊन स्वामींना सांगावं, हे स्वामीराया, मी माझ्या कार्यासाठी आजपासून पुढील काही दिवसापर्यंत दररोज जपमाळा करण्याचा संकल्प करत आहे. ह्या ओळीमध्ये आपण आपली अडचण सांगावी, मनोकामना सांगावी, दिवसाची संख्या सांगावी आणि जपमाळेची संख्या सांगावी आणि असा संकल्प करत आहे असं म्हणत हा संकल्प विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या असं म्हणावं. त्यानंतर हे पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावं किंवा ताम्हणात सोडावं. ठरलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचे फळ अधिक मिळतं असं म्हणतात. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी आणि सातत्य ठेवावं. ह्या संकल्पाने होणारे लाभ म्हणजे मनोरथ पूर्ण होते. भक्ताचे असे अनुभव आहे की जर संकल्प शुद्ध भावनेने केला तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्याला आपल्या अडचणीतून दूर करतात आणि मार्गही दाखवतात. ठराविक कालावधीचे बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त लागते आणि इच्छाशक्तीही वाढते. एवढंच नाही तर नकारात्मकतेचा नाश होतो. घरामध्ये सातत्याने स्वामी नामाचा जप झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते तर अशक्यही गोष्टी शक्य होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ह्या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे राहतात. संकल्प करताना मात्र मनात शंका न ठेवता पूर्ण शरणागत गतीने स्वामींना आळवावं. स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो. अनायासेन मरण असो व संकटातून सुटका, स्वामी भक्तांची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. तर तुम्ही हा संकल्प गुरुप्रतिपदेच्या दिवशी घेऊ शकता. गुरुप्रतिपदा ही केवळ तिथी नाही तर गुरुकृपा जागृत होण्याचा पवित्र क्षण आहे. ह्या दिवशी गुरुतत्व अधिक प्रभावी असतं. ह्या दिवशी केलेला प्रत्येक संकल्प सामान्य नसून दैवी ऊर्जेने युक्त मानला जातो आणि स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी असेल तर माझा भक्त कधीच रिकामा जात नाही. म्हणूनच गुरुप्रतिपदेच्या दिवशी जर एखाद्या भक्त स्वामी सेवेचा संकल्प करतो, स्वामी नामाचा ठराविक कालावधीचं बंधन स्वीकारतो,
तर त्या संकल्पाचं फळ पूर्ण होण्याच्या आधीच अनुभवायला मिळेल अशी असंख्य भक्तांना प्रचिती आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नुसत्या इच्छा पुरेशी नसते, तर नियम, संयम आणि सातत्याने केलेले नामस्मरण हीच खरी सेवा मानली जाते. आज ह्या पवित्र गुरु प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तापासून आपणही स्वामी समर्थ नामसंकल्प करू शकता. यासाठी हा नामसंकल्प कसा करावा, कोणत्या भावनेने करायचा आणि कोणत्या नियमांनी तो अधिक फलदायी होतो, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेतली आहे. माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी खात्री आहे. तुम्हीही गुरुप्रतिपदेच्या ह्या पवित्र दिवशी जर मनापासून स्वामी समर्थ नामसंकल्प स्वीकारला तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्या जीवनातही जाणवेल. श्री स्वामी समर्थ. कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. तर तुम्हालाही स्वामींच्या नामाची प्रचिती कधी आली आहे का, कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.